नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कळवा पश्चिम आणि पार्वती कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथल्या दोन वहिनींना भेटणार. प्रगती आर्यमाने आणि प्रज्ञा सोनगिरे अशा या दोन वहिनी. या दोन्ही वहिनी आज एकमेकींसमोर येणार आहेत. चला भेटूया दोन्ही वहिनींना. दोन्ही वहिनी सज्ज आहेत, पण या दोन्ही वहिनी ज्या पैठणीसाठी खेळणार आहेत ती पैठणी आधी मी त्यांना दाखवतो. ही पैठणी. बरं, या पैठणीसाठी आव्हान द्यायचं झालं उखाण्यातून तर कसं देणार? होम मिनिस्टर मधून आदेश भाऊजी घेऊन आले पैठणी. जितेंद्र रावांचं नाव घेते मी मोठ्या आयटीने. अरे वा. तुम्ही आव्हान द्या. भावानी मारला बाण, सशाला लागली चाहूल. संजूंचं नाव घेते. होम मिनिस्टरांचं पहिलंच पडलं पाऊल. काय सांगता हो? ही पैठणी कोण जिंकणार ते आता काही वेळात ठरेल. बरं, मी आधी तुमच्याबद्दल माहिती सांगतो, नीट ऐका. प्रगती आर्यमाने वहिनींना आवडतं गाणं आहे त्यांचं विसरू नको श्रीरामा मला. तर मिस्टरांना आवडतं रातकली एक ख्वाब में आहे. बहिणीला आवडतं सूरज हुआ मध्यम. तर सासूबाईंना केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. आणि दिरांना आवडतं ए मेरे वतन के लोगो. तर सोनगिरे वहिनी आहेत ना, या वहिनींना आवडतं राधा ही बावरी. मिस्टरांना वाजले की बारा. बहिणीला कैसे मुझे तुम मिल गए हे गाणं. तर सासूबाईंना विठू माऊली ही माऊली जगाची हे गाणं आवडतं. आणि दिरांना आवडतं तूने वो रंगीले कैसे जादू किया हे गाणं आवडतं. आता वहिनी, सगळ्यात आधी घरी जाण्याचा मान कोणाला मिळणार यासाठी काही प्रश्न विचारतो. वहिनी मला सांगा, यांच्या बहिणीचं आवडतं गाणं कुठलं? वेळ संपली. पुढचा प्रश्न, यांच्या मिस्टरांचं आवडतं गाणं कुठलं? वाजले की बारा. वाजले की बारा. बरं, या वहिनींचं आवडतं गाणं? राधा ही बावरी. नाही, राधा ही वेळ खूप गेला आणि त्यामुळे नाही सांगता येणार. सासूबाईंचं आवडतं गाणं माऊली माऊली जगाची. घ्या, अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि यांच्या दिराचं आवडतं गाणं? वेळ संपली. तुम्ही सांगा, यांच्या बहिणीचं आवडतं गाणं कुठलं? रातकली एक ख्वाब में आहे. चुकलं. पुढचा प्रश्न, यांच्या मिस्टरांचं आवडतं गाणं कुठलं? रातकली एक ख्वाब में आहे. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. बरं, वहिनींचं आवडतं गाणं? नाही आठवत. चला पुढचा प्रश्न, सासूबाईंचं आवडतं गाणं यांच्या? केशवा माधवा. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता सांगा, यांच्या दिराचं आवडतं गाणं ए कुठलं? मेरे वतन के लोगो. अभिनंदन. आणि त्यामुळे वहिनी, तुमच्याकडे किती पैसे आहेत आता? 300 रुपये. 300. तुमच्याकडे किती आहेत? 300. चला, या वहिनींकडे 200 आहेत, तर सोनगिरे वहिनींकडे आहेत 300 रुपये. त्यामुळे सोनगिरे वहिनींच्या घरी आपण आधी जाणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सौ प्रज्ञा जितेंद्र सोनगिरे. आणि हे माझे मिस्टर जितेंद्र सोनगिरे. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. सोनगिरे. हे आमचे मोठे दीर नमस्कार. दिनेश सोनगिरे. त्या जाऊबाई पूर्णिमा नमस्कार. सोनगिरे. हा माझा पुतण्या साहिल. बरं. ही भाची हर्षदा. ही काजल. आणि ही माझी पुतणी आदिती. तिचा वाढदिवस आहे आज. अरे वा वा वा, छान छान. वाढदिवसाच्या हा माझा शुभेच्छा. भाऊ अक्षय. नमस्कार. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. वहिनी, आवड कसली आहे तुम्हाला? आवड खेळाची. खेळाची. काय खेळायला आवडतं? खो खो, कबड्डी. कुठे गेलं लहानपण? धुळ्याला. धुळ्याला. गावी. आणि तुमचं बालपण? मी धुळ्यालाच. धुळ्याला. आणि मग हे कुठे भेटले? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. पण ते कुठे? बघायला आलेले हे. घरात आले तेव्हा कुठे बसले होते हे साधारण? घरात जी किचन मध्ये अशी खिडकी होती, तिला काच होता. इथून मी पाहिलं, यांचा मला अर्धाच व्ह्यू दिसला होता. अर्धा व्ह्यू दिसला तुम्हाला? वन साइड. वन साइड आहे. नंतर बघायला आले तेव्हा पूर्ण बघितलेलं. अच्छा, म्हणजे पहिल्या भेटीत फक्त अर्धच बघितलं अर्ध तुम्ही. बघितलं होतं. नंतर त्यांना पूर्ण बघितलं. तुम्ही त्यांना बघितलं होतं तेव्हा? हो, मी पूर्ण. अच्छा, तुम्ही नीट बघितलं होतं. त्यासाठीच गेलो होतो ना मी. त्यासाठीच गेले. बरं वहिनी, तुम्हाला शाळेत असताना अशा स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचा की नाही? हो, वक्तृत्व स्पर्धेत घेतलेला. काय सांगता? मी कुठलाही विषय दिला तर बोलू शकाल तुम्ही? हो. हा, होम मिनिस्टरवर बोला.
भारतीय संस्कृती ही अशी कुटुंबप्रधान संस्कृती आहे आपली, पण तरी सुद्धा घर जे चालतं ते एका गृहस्वामिनीच्या कर्तृत्वावर चालतं. आणि तुमचा हा जो कार्यक्रम आहे हा तिला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ती जे करत असते त्यातून तिचं कधीतरी कौतुक व्हावं आणि कुटुंबाने तिला काहीतरी सपोर्ट करावा यासाठी तुमची खूप चांगला हा प्रयत्न आहे होम मिनिस्टरचा. आणि तुम्ही आल्यामुळे अजूनच उत्साह आला आहे कार्यक्रमात. आणि याचबरोबर हे भाषण संपलं. बरं वहिनी, फक्त एकच मला खटकलं. का तुम्ही तुमचा कार्यक्रम म्हटला. आपला कार्यक्रम मग तुमचा कार्यक्रम म्हणून तुम्ही जे काही घराबाहेर काढलेत ना वहिनी, नाही. असं का केलं? जाऊ मी निघू? नाही, नाही. नको ना? हा फोटो अल्बम आहे ना. बरं, ह्याच्यातला कुठला फोटो तुम्हाला दाखवला तर आठवणी ताज्या होतील? नाही, प्रत्येक फोटोतच आठवणी आहेत, पण लक्षात राहिलेला फोटो कुठला? आमच्या एंगेजमेंटचा फोटो आहे. काय झालं होतं तेव्हा? म्हणजे आवडलेला फोटो तोच आहे आम्हाला. कुठे आहे ह्याच्यात? हो, आहे. दाखवा ना मला. दोघांनाही आवडलाय? काय हो, तुम्ही काय बोलत नाही? नाही आवडलं. बरं, वहिनींच्या येण्याने घरात काही बदल झाले का? हो, सिंगलचा डबल झालो. काय मोठा बदल सांगितलं. आणखी काय? मी होम मिनिस्टरला घेऊन आणि हाच मोठा बदल आहे. अरे वा. हो खरंच. कुठला? हा फोटो आवडलेला. हा तुम्हाला आवडलेला का? दोघे चिडलेले का त्याच्यात? चिडलेलं नाहीये. नाही का? नाही पण चिडता तुम्ही कधी? नाही. या कधी कधी. काय होईल खरं सांगा ना. काय ते हो, मी चिडते. चिडताना? म्हणजे राग पटकन येतो, यांना नाही येत तेवढा. ह्यांना येत नाही. बरं वहिनी, या घरात मी काही बदल केले, ते बदल ओळखणार? ते बदल जर तुम्ही ओळखले तर बक्षीस मिळणार. ठीक आहे. वहिनी, 5 बदल केलेले आहेत या ठिकाणी. कोणते केलेत सांगा. वेळ सुरू झाली. तरी सांडशी इथे ठेवूया. कुठे होती? बरं ठीक आहे. 1. हां, बरणी इथे होती. चला 2 चुकलं. हा डब्बा इथे होता. 1 बरोबर, 2 बरोबर आली. हे इथे. हां, कुठे आहे? इथे. हो. बरं, हे पण चुकलं. 2 बरोबर, 2 चुकले. हे आणि हे कुठे होतं? अरे देवा. चला, आपण बघितलं 3 बदल चुकीचे केले वहिनींनी, 2 बदल मात्र बरोबर केले. त्यामुळे वहिनी 1, 2 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. अभिनंदन. अरे वा, वहिनीने माझंच अभिनंदन केलं.